नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मोहालीच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमावून 174 धावा केल्या आणि पंजाबला 175 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पंजाबने 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह पंजाब किंग्सच्या पदरात 2 गुण पडलेले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण 33 सामन्यांची आकडेवारी पाहता पंजाब किंग्सने 17 तर दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर 16 विजय आहेत. त्यामुळे या विजयासाठी आकडेवारीत पंजाब किंग्सने आघाडी घेतलेली आहे. IPL 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत केलं. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कोल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करत 20 षटकात 9 गडी गमावून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सने शेवटच्या षटकात 6 गडी गमावून गाठलं. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या भागीदारीने हा विजय सोपा झाला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, तर सॅम करनने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. 14व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सॅम करनचा झेल सोडणं महागात पडलं. स्टॅप्सने सोपा झेल सोडल्याने पंजाबला चांगला फायदा झाला. सॅम करन तेव्हा फक्त 33 धावांवर होता. सॅम करनने 47 चेंडूत 63 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि पंजाब किंग्सला शानदार विजय मिळवून देण्याचे काम या दोघांनी केले. अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.